रत्नागिरीत कुक्कुटपालन उद्योगाला खऱ्या अर्थानं उभारी मिळाली ती कडकनाथ कोंबडीच्या संगोपनामुळे। खेड तालुक्यातील वेरळ गावात अरुण कडलग यांनी वर्षभरापूर्वी कडकनाथ कोंबडी पालन सुरू केलं। बघता बघता त्यांचा हा व्यवसाय भरभराटीला आलाय। त्याच्यामध्ये टोटल 1000 पिल्ले कडकनाथ म्हणून ठेवलेली आहेत आणि ती आता 2 महिन्यानंतर मोठी झालेली आहेत। आता ती विक्री चालू केलेली आहे। आता कमीत कमी मी 800 ते 900 रुपये नगाप्रमाणे ह्या विक्रीसाठी चालू केलेले आहे। त्यासाठी माझ्याकडे आता कमीत कमी 2 महिन्याच्या याच्यामधून खर्चामधून मला कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। कडकनाथच्या संगोपनासाठी खर्च कमी येतो आणि उत्पन्न अधिक मिळतं। कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये औषधी गुणधर्म असल्यानं त्याला बाजारात चांगली मागणी आहे आणि दरही उत्तम मिळतोय। महिलांसाठी देखील हा उद्योग किफायतशीर ठरतोय। कोकणामध्ये आपल्याकडे एकदा भात शेती कापली की आपले शेतकरी मोकळेच असतात। तर त्या मोकळ्या वेळेचा उपयोग म्हणून आम्ही काही गेल्या 3-4 महिन्यामध्ये रत्नागिरीच्या पशुसंवर्धन विभागातर्फे आम्ही शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी वेगवेगळी शिबिरं गावागावात जाऊन घेतली। त्यामध्ये विशेषतः ही जी कडकनाथ म्हणून जी कोंबडी आहे ती अतिशय औषधी कोंबडी आहे। तर त्या कोंबडीचं महत्त्व आम्ही शेतकऱ्यांना पटवून दिलं। मग त्यातील काही शेतकऱ्यांनी कडकनाथ आपल्याकडे हे कोंबडी पालन करण्याची इच्छा प्रदर्शित केली। खरं तर हा कोकणामध्येच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांना एक चांगला जोडधंदा आहे कुक्कुटपालनाचा। आरोग्याला लाभदायी मांस असल्यानं कडकनाथ चिकनला बाजारात चांगली मागणी आहे। त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांसाठी हे पशुपालन लाभदायी ठरतंय। मुश्ताक खान, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।